मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। डॉक्टर गावित परिवारावर शिवराळ भाषा वापरली, विजय चौधरींवर कारवाई करावी अशी निवेदनात मागणी। तळोदा येथे डॉक्टर गावित समर्थकांनी तहसीलदारांना दिले निवेदन। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व महिला माजी लोकप्रतिनिधी यांना सोशल मीडियावर व्हायरल ऑडिओ क्लिप संवादात अपशब्द बोलून जातीवाचक शिवराळ भाषा वापरणारे भाजपा प्रदेश माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। याबाबत निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार डॉक्टर गावित साहेबांना व महिला माजी लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल अश्लील शब्दात शिवराळ भाषा वापरून लज्जा वाटेल अशा शब्दातील संवाद क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत। या प्रकरणी विजय चौधरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत कडक कारवाई करावी अशी विनंती निवेदनात करीत आहोत। निवेदनावर माजी सभापती यशवंत ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य सांगदेव वडवी, उपसरपंच राजेंद्र पाटील, हुपसिंग नाईक, विलास गावित, बोखा दादा वडवी आदीसह समर्थकांच्या सह्या आहेत। सप्तनगरी न्यूज ब्युरो, तळोदा। आज तळोदाचे कार्यकर्ते व सामाजिक व आदिवासी कार्यकर्ते या नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार गावित साहेब व खासदार हिनाताई गावित, माजी खासदार हिनाताई गावित यांच्या विरुद्ध विजय चौधरी यांनी अपशब्द वापरलेले आहे व आज या नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असताना, आदिवासी विकास मंत्री असताना लोकांना विविध कामामध्ये व विविध विकास कामामध्ये व विविध योजनांमध्ये लोकांना जनजागृती केली आणि साहेबांनी दिशा दाखवली। लोकांना त्या योजनापासून बऱ्याच आदिवासींना त्याचा फायदा झाला। पण याचे ज्या त्या पक्षामध्ये काम करतात, भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचेच महामंत्री म्हणून काम करायचे विजय चौधरी, ते हे अपशब्द वापरायचे आणि हिनाताई गावित आणि गावित साहेबांच्या विरुद्ध तर त्याने त्याच्यावरती एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तिथे मागणी केलेली आहे। आम्ही पण या तळोदा वतीने आम्ही त्यांच्यावरती एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावरती लवकर लवकर कारवाई करण्यात यावं असं आम्ही मागणी करतोय। आम्ही निवेदन दिलं आहे तहसील कार्यालयामध्ये, आम्ही आज निवेदन दिलं आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन। आणि असं जर मंत्री खासदारवरती जर असं घाणेरड्या शब्दाने ते शब्द वापरत असेल तर आम्ही सामान्य जनतेवरती ते काय शब्द वापरतील याची काय गॅरंटी। म्हणून आम्ही आदिवासी जिल्हा असून आदिवासी जे नेता आहे, जे आजी माजी मंत्री राहतात, त्याच्यावरती घाणेरड्या शब्दांनी जर वापर करत असेल तर आम्ही सामान्य जनतेने कुठे जावं हे आमचा एक प्रश्न आहे। म्हणून या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई करावं असं आम्ही मागणी करतो।